गमछा तोंडातून आवाज नाही फक्त टाळी. आणि आपल्या आदिवासी बोलीतून सर्व उपस्थितांची मन जिंकणारे आमचे सन्मित्र श्री वसंतजी वाळवे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी मुख्याध्यापक महोदयांना विनंती करतो. तोंडातून टाळी वाजवायची. मागच्या सगळ्यांनी या ना पुढे, जागा आहे, आपण दिसत नाही, या पुढे टाळी वाजवा. मागे उपस्थित असलेल्या सगळ्या पालकांना विनंती करतो, पुढे या, पुढे जागा आहे. याचप्रमाणे आपल्या शाळेत अतिथी म्हणून लाभलेले आमचे आदरणीय आणि मार्गदर्शक श्री आबासाहेब यांचं देखील स्वागत व्हावं अशी आमची इच्छा आहे. माननीय मुख्याध्यापक महोदय यांना विनंती करतो की त्यांनी आबासाहेबांचं स्वागत करावं. टाळी वाजवा सगळ्यांनी. आमच्यावर प्रेम करणारे आमचे सर्व सन्मित्र आवर्जून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याचा आनंद आम्हाला होतोय. सहकार्य नव्हे खरं तर आपलं पालन पोषण करणारे आपल्या या टोकरतला गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी ग्रामपंचायत सरपंच माननीय महिपाल दादा यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. माननीय दादांना विनंती आहे की त्यांनी दादांचंही स्वागत करावं. आमच्या शाळेवर ज्यांचा वरद असतं आणि शाळेच्या प्रगतीसाठी मोलाची भूमिका घेणारी मंडळी माननीय महिपाल दादा सोबतीने आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विशाल दादा हे सुद्धा अतोनात मेहनत घेत असतात. माननीय दादांचं स्वागत बोरसे सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. टाळ्या वाजवा दादांसाठी. नेहमी उपस्थितांचे मन जिंकणारे आदरणीय पोलीस पाटील अमृतदादा यांचा सत्कार करणे आमच्या हे कर्तव्य आहे. तर आदरणीय मुख्याध्यापकांना विनंती करतो की आदरणीय आमचे पोलीस पाटील अमृतदादा सत्कार करतील. दादांना विनंती या छोटे गाडी सत्कार त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार करावा. अमृतदादा देखील आपल्या अनमोल अशा दैनंदिन वेळातून वेळ लावून आले आणि कार्यक्रमामध्ये बसून त्यांच्या मनापासून आम्ही स्वागत करतो. धन्यवाद दादा. तसेच पुढील सत्कार मूर्ती आदरणीय कालूसिंग दादा ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा विनंती करतो की त्यांच्यावर छोटे पाणी सत्कार आम्ही करू इच्छितो. आदरणीय मुख्याध्यापक पाटील सर यांना विनंती करतो की आदरणीय कालूसिंग दादा ग्रामपंचायत सदस्य यांच्या देखील त्यांनी सत्कार करावा आणि दादांनी मोठ्या मनाने तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया टाळ्या वाजत राहा. काही सुंदर असा कार्यक्रम आपल्या पुढे सादर होणार आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद पाटील सर. तसेच आपल्या नेहमी समाजसेवेसाठी प्रसिद्ध असलेले आदरणीय दिलीप दादा समाजसेवक यांचे सुद्धा सत्कार करण्याचा आम्ही नियोजित केला आहे. मुख्याध्यापक पाटील सर विनंती करतो की आदरणीय दिलीप दादा यांचा सुद्धा तुम्ही सत्कार करावा. धन्यवाद. गोपाल दादा यांचे सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो. गोपाल दादा तरुण तलबदार असे आमचे युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील सत्कार करण्यासाठी मी पाटील सरांना विनंती
विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. तसेच येथे उपस्थित आदरणीय रिटायर्ड पोलीस सब इन्स्पेक्टर रेल्वे डिपार्टमेंट दादा यांची सुद्धा उपस्थित झाले आहेत. त्या देखील सत्कार करण्याचे नियोजित आहे. तर आदरणीय पाटील साहेबांना विनंती करतो दादाचा सत्कार करावा त्यांनी. ते देखील आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी अग्रेसर असतात. सुरू होतोय कार्यक्रम. नीट बसा मालिका. धन्यवाद दादा, धन्यवाद पाटील सर. तसेच तलाव यांच्या वतीने मी सर्व उपस्थितांचं, सर्व पालकांच्या स्वरामध्ये चिमुकल्यांचं स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सहज स्वागतम. आता पुढील कार्यक्रमाची पुढारी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करून त्यांनी सांभाळावी आणि मी तर थांबतो. धन्यवाद. तत्पूर्वी आपल्याला काही जादूचे आणि चमत्काराचे प्रयोग पाहिजे म्हणून मी जे व्याख्याते आहेत ते सोडून इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेज खाली आपण पुढच्या घेऊया आणि त्या ठिकाणी स्थान ग्रहण करूया. चला हेच डाऊन हात बांधा. चमत्कार जर समजून घ्यायचे असतील आता पहा टेबलवरती साहित्य रस्ता आहे ना. या साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला काही चमत्कार दाखवणार आहोत आम्ही. पण तुम्ही शांतता ठेवली तर हे सगळे चमत्कार समजता येतील. उपस्थित सर्व जो ग्रामस्थ बंधू भगिनी यांनाही विनंती आहे की जागा भेटून आपण बसून घ्यावं. हा कार्यक्रम शक्यतो 1-2 तास चालणार आहे आणि सगळे चमत्काराचे तुम्हाला चमत्कार पाहता यावा यासाठी तुम्ही बसून घ्यावा असं मी सर्वांना शाळेच्या वतीने आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विनंती करतो. चला सुरू करायचं का? ज्याचा आवाज आला त्याला पहिले गायब करायचं. महाराज काय करायचंय? ज्याचा पहिले आवाज आला त्याला आपण काय करू? गायब करणार आहोत. गायब, डायरेक्ट गायब. गायब कुठे निघून येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे शांतता ठेवली तर खूपच चांगलं. कार्यकर्ते आहोत तिथं जे तुम्हाला साहित्य दिसतंय विद्यार्थी मित्रांनो हे सगळं चमत्काराचे साहित्य आहे. चमत्कार पाहिलाय का? चमत्कार काय माहिती आहे तुम्हाला? मग जाणून घ्यायचं असेल तर मग शांत बसावं लागेल. बरोबर? शांत बसल्याशिवाय हे करणार नाही. सगळे चमत्काराचे साहित्य आहे आणि तुम्हाला वेगवेगळे चमत्कार करून दाखवणार आहोत आणि त्याच्या मागचे कारण काय होते हे तुम्हाला सांगणार आहोत. उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू पण आहेत त्याच्यामुळे मी आपल्याच भाषेमध्ये तुम्हाला हे मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही नाव उदयात तुम्हाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1989 पासून आपण महाराष्ट्रात आहे. जवळजवळ 36 वर्षे झाली आहे आणि या समिती काम आहे की लोकांना चमत्कार देखावे. काही भुवा बाबा मांत्रिक फसवता म्हणजे काय घेतात या आर्थिक वेळी म्हणजे पैसा वेळी मानसिक वेळी किंवा शारीरिक या छळ घेत आहात आणि त्या नुकसान घेत आहात. त्या भुवा बाबा विरोधात आम्ही समिती काम केले. ही समिती देवाधर्माला विरोध नाही केली तर देवा नावात जो काही काही नृत्य आहे भुवो बाबो किंवा काही माता वेळी किंवा काही वेळी तंत्र मंत्र वापर के पैकी काही देवी शक्ती समिती 10,000 बक्षीस ठेवला की महाराष्ट्राने केलं की महाराज हवे अनेक चमत्कार की देखावे तिया मंत्र तंत्र की काय देवी की देखावे तर समिती तिया 10,000 बक्षीस थी. 10,000 अपने 20,000 के या 20,000 अपने 50,000 के या 50,000 अपने लाख रुपया के या की एक महाराजावी तिया फेरत काही देवी शक्ती विरुद्ध चमत्कार की देखावी. लाख रुपया अपने 1.5 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख आज तिया किंमत है 21 लाख रुपया. 21 लाख रुपया बक्षीस ठेवला आहे की एक तो माता भगत जो भी मेरी मांत्रिक वेळी तियात काही देवी शक्ती वेळी क्या देवा अवतार आहे माँ बहनी यांनी शक्ती आहे
अरे अभी नाही तो 30 है की तो तिला 21 लाख रुपया बक्षीस ठेवलाय समिती धीरो काही ना केनो जर त्या काही जमता तो केनो आणि जर नाही काही जमता तो उडदा पापड मालूम आहे की नाही हॉटेल खूप पातळ केलंय आपण ऐकी की लगेच मोठी जाय तो उडदा पापडमा पूजी दिमो आणि का भिंती चिपकावी दिमो चिकट पट्टी की आणि ती काय मंत्र आहे त्या मंत्राची नुसतं उडदा पापड फोडून देखावलं ते 21 लाख रुपये बक्षीस आहे पण 36 वर्ष या आधी ना एकदम महाराज आलो ना केटो आलो की माफ काली देवी शक्ती है आणि तिया वजह से की माई लोकांना होत राहू शकतो की काही दिना रेतो तिया फक्त धंदा रेता जर तिया पेणी देवी शक्ती रेती तर 21 लाख घेता खेरे जावता नाही जर आवता की हा तुम्हा पेने 11 दे 21 दे 51 दे 1100 दे की तुम्हा पेने मागता है तर की काही दिना रेतो फक्त महाराष्ट्र काय की नाही गुजरात सरकारने 30 लाख रुपये ठेवला आहे बक्षीस की एक तो महाराज आवे माता आवे भगत आवे नाही की मंत्र की देखायला 30 लाख रुपये दे माहिती भारतामध्ये अनेक संघटना आहे ती सुद्धा करोडो रुपये ठेवल्या आणि या जगामध्ये संघटना आहे ती सुद्धा पैसा ठेवल्या म्हणजे जर एकदम महाराज जर आली जाय आणि आखे की माफ फेरी शक्ती आहे माहिती तुम्हाला दिव्य शक्ती की काही तरी चमत्कार की देखावं तिया जे चमत्कार की तो तिया 10 पिढ्या बोलिंग आहे अतो पैसा आहे पण आज रोजे ना भारतामध्ये आलो ना जगामध्ये केडो आलो की माफ हेंडो काही चमत्कार आहे नाही तो की देखावं त्याच बद्दल जो कार्यक्रम आहे की केटा काहीच नाही तर तुम्हा आम्हा आखेसारखे आहे आणि आखेसारखे मी पृथ्वी पालना आहे केटा स्पेशल बनवून केटा देऊ मग काही मुकुललं आहे या मागचंच कारण आखा केटा आज आम्हा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त की त्या शाळा मानला आहे आणि या तुम्हा वसमे आणला आहे तर आज जे चमत्कार आहे ते आपण की देखावं आहे तुम्हाला आणि त्यानंतर या मागचे खेळत काय कारणे आहे जे महाराज के ताब्यात चमत्कार आहे हे तुम्हा महाराजात जो साहित्य देखाने तो साहित्य वापर किया पण महाराजात काय देवी शक्ती वगैरे नाही ते चमत्कारामध्ये देखावून तुम्हाला की या मागचा माहिती काय वापरले त्यामुळे चमत्कार घडले उपस्थित जो सर आहे त्यांना विनंती केली की चमत्काराला सुरुवात केली केलेली कार्यक्रम रे तापू उद्घाटन काय दिवस उद्घाटन घेत आहे की नाही विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे कमालाने बोलू तुमच्यासाठी असं कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात काय करतो आपण दिवा पेटवून करतो की नाही मग दिवा पेटवण्यासाठी काय काय लागतं तेल लागतं अजून वात लागते अजून आग पेटी लागते अजून दिवा लागतो चला सरांकडे दिवा आहे बघा आपल्याकडे तुम्हाला दिवा दिसतोय शांतता ठेवली तर सरांचा आवाज येईल सर्वांना दिवा दिसतोय जरा वेगळा दिवा आहे ना तो अल्लाउद्दीनचा चेहरा सारखा हा मग आता कोणीतरी इकडे यायचंय माझ्या जवळ चल बरं इकडे तू चल 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 हळू 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 आता बघा चमत्कार केव्हा घडतो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते की हे कारणामुळे एखादी गोष्ट घडते पण त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या कारणाने जर काही घडलं तर आपण त्याला चमत्कार म्हणतो आता हा जो दिवा आहे याच्यामध्ये तेल टाकून जर पेटवलं तर काही विशेष नाही बरोबर ना पण मी याला पाण्यावर पेटवणार आहे कशावरती पाण्यावरती बिना वातीचा आणि मग हा दिवा पेटवून आपल्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करणार आहोत बरं याच्यामध्ये काय आहे का हे जरा आपण बघून घेऊ खाली का बघून घे खाली या हा खाली ना ठीक आहे करायचं तुझ्या राहू दे हॅलो हा आपण कशाने पाण्याने दिवा पेटवणार आहे ना पाण्याने दिवा पेटतो का नाही पेटत ना आता हे बॉटल मध्ये काय आहे हे कशावरून सांगितलं तुम्ही पाणी आहे असं कशावरून सांगितलं दिसतंय म्हणून ना पण सर जर रॉकेल पित असतील मग सरांची रॉकेल आणि पेट्रोल प्यायची सवय असेल मग काय करायला पाहिजे चेक करायला पाहिजे की नाही हा हे खरंच पाणी आहे का हे चेक करायला पाहिजे का नाही मी प्यालो ना पाणीच आहे ना काय नाव सांगितलं तुझं हा आता तुमच्या गावाची स्वरा सुद्धा ते पाणी पिऊन बघेल थोडस ते बाकीच राहू दे याच्यात टाकायचे आपल्याला काय आहे पाणी पाणी आहे ना आता आपण हे पाणी या दिव्यात टाकूया खाली तो हा आणि पाण्यावरती दिवा पेटूया
मी मैपाल दादांना विनंती करतो की त्यांनी इकडे यायचं आहे. दादा इकडे या, आपण उद्घाटन करूया. यायचं आहे आणि उद्घाटन करायचं आहे. सुरुवातीलाच बोललो मी की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दिवा पेटवून करतो, पण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण पाण्यावरती दिवा पेटवून करणार आहोत. विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्यायचं. हे पाणीच होतं, हे पाणीच होतं आणि आपल्या विद्यार्थ्यांनी ते पाहिलं आहे, पिऊन पाहिलंय. त्याला लक्ष द्या. अरे जोरदार टाळ्या. पाणी होतं नाही, सरांनी पिलं आणि आपल्या स्वराने पिलं तरी सुद्धा बिना वातीचं वात लावली की याच्यात नाही, फक्त पाणी टाकलं, दिवा होता आणि दिवा पेटला. चमत्कार झाला की नाही? तर चला जोरदार टाळ्या वाजवूया आपण आणि पुढे लावूया. आता बघा, माझ्याकडे तुम्हाला एक कलश दिसतोय ना? हा. बुवा बाबांकडे असतो ना. आज विज्ञान दिन आहे. विज्ञान दिनानिमित्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, सरांनी तुम्हाला आधीच सांगितलं की जगामध्ये कुठेही चमत्कार घडत नाही. चमत्कार दाखवणारे लबाड असतात, ढोंगी असतात, बदमाश असतात. ते आपल्याला खोटं सांगतात आणि आपल्याला फसवतात, आपल्याकडनं पैशांची मागणी करतात. तर अशा चमत्कारांना आपण भुलायचं नाही. त्याच्यामुळे आपण आपलं स्वतःचं शोषण करून घेत असतो. आता बघा, माझ्याकडे हा एक कलश आहे, दिसतोय तुम्हाला? बुवा बाबा लोकांकडे असतो तसा तो माझ्याकडे. एखादा बुवा बाबा काय सांगतो बघा, हा जो कलश आहे हा साधारण कलश नाही, हा चमत्कारिक कलश आहे. आणि 12 वर्षे मी हिमालयामध्ये तपश्चर्या केली, तेव्हा मला हा 12 वर्षापर्यंत मी तपश्चर्या केली आणि तेव्हा मला हा कलश असा बर्फामधून असा बाहेर निघताना दिसला आणि मला प्रसाद म्हणून तो मिळालेला आहे. असं कोण सांगतं? बुवा बाबा सांगतात. आता याच्यामध्ये मी त्या हिमालयामध्ये असलेल्या गंगोत्री नदीतलं पाणी भरलंय. ते पाणी जर मी इथं टाकलं तर रिकामा कलशामधून वेगवेगळ्या नदींचं पाणी मी बाहेर काढू शकतो. ते जर तुम्ही प्यालात तर तुमचे दूर होतील, तुम्ही चांगले होणार. आजारी लोकांसाठी तो बाबा अशा प्रकारचं काहीतरी सांगतो आणि तुमचे आजार बरे करेल असं तो काहीतरी सांगत असतो. तर आता याच्यामध्ये कशाचं पाणी आहे? गंगोत्रीतलं. कशातलं? गंगोत्री. माहिती नदी तुम्हाला? हा. मग आता मी हे पाणी इथं विसर्जित करतोय. त्याच्या आधी तुम्ही माझ्या बरोबर गंगोत्री नदीला आपण माता म्हणतो, कुठल्याही नदीला माता म्हणतो, तर त्या नदीचा आपण जयघोष करू आणि मग पाणी मी इथं टाकतो आणि रिकामा कलशामधून आपण वेगवेगळ्या नदींचं पाणी काढू. माझ्या मागे सर्वांनी जयघोष करायचा आहे. बोला गंगोत्री मैया की, गंगोत्री मैया की. आणि बघा मी हे पाणी इथं टाकतो. झाला खाली? झाला रिकामा? हा. आता मी असा काही चमत्कार करेल की या रिकामा कलशामधून वेगवेगळ्या नदींचं पाणी मी काढू शकतो. कुठल्या नदीचं पाणी काढायचं? नर्मदा. ठीक आहे, मग माझ्या मागे बोलायचं सर्वांनी. बोला नर्मदा मैया की, नर्मदा मैया की. हा नर्मदाच्या काठावर गेलो, पाणी भरलं आणि परत आलो. आता माझ्याकडे शक्ती आहे, मी जरी इथं दिसतोय पण तरी मी तिथं जाऊन पाणी भरून आणू शकतो. आणि याच्यामध्ये नर्मदेचं पाणी आलेलं आहे. ते जर कुणी आजारी असेल ते जर प्याले तर त्यांचे आजार बरे होतील. पण सर्वांनी बघावं म्हणून मी या ठिकाणी ते पाणी टाकतो. बघा अजून कुठलं? हा बोला मग. तापी मैया की, तापी मैया की. हा गेलो प्रकाशाला, पाणी भरलं, आलो इथं. आलं का पाणी? कोणाला प्यायचंय का? नाही.
बघा प्रकाशाचं पाणी आहे, तीर्थक्षेत्र आहे. बघा खायला मी चमत्कारी बाबा. हा? अशा वेगवेगळ्या नद्यांचं पाणी मला काढता येतं. लक्षात. अजून कोणाला शंका आहे? अजून शंका आहे का? कुठलं पाणी आहे? कुठल्या नदीचं? गोदावरी. शिवन मैया की, शिवन मैया की. गेलो शिवन नदीवर हे पाणी भरलं आणि हे आलं बघा. जर दादा तुमच्या गावाला दुष्काळ पडला तर मला बोलवा, आपण इथं पाणीच पाणी करून देऊ. तर बुवा बाबा आपला असा काहीतरी चमत्कार दाखवतात, आपल्याला वाटतं तो चमत्कार घडला आणि मग ते आपल्याला फसवतात आणि आपण त्याला फसतो. तर जगामध्ये कुठेही चमत्कार घडत नाही, हे लक्षात ठेवा. आपण पुढच्या चमत्काराकडे जाऊ. आता बघा आपल्याकडे तुम्हाला आता एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय. विद्यार्थ्यांनी मला उत्तर द्यायचंय. तुम्ही भूत बघितलंय का? भूत हो बघितलंय ना? कुठं बघितलंय? झाडावर असतं का भूत? असत. हो हो म्हणताय. बघा भूत असतं तर ते कुठे असतं? डोक्यात असतं, झाडावर नसतं, डोक्यामध्ये दिसतं ते. तर बघा पूर्वी काय व्हायचं? हे शांतता देवा बाळांनो, मग तुम्हाला समजेल. बघा पूर्वी काय व्हायचं? एखादी महिला, एखादा माणूस आजारी पडला, बडबड करायला लागला की त्याला भूताने झपाटला असं म्हणायचे, बरोबर ना? आणि मग तेव्हा एखादा मांत्रिक, तंत्रमंत्र करणारा एखाद्या बुवा बाबाला बोलवलं जायचं. एक असते पौर्णिमा, त्या 2 सणांना भूत येत असतात. मग अशा मांत्रिकाकडे गेल्यानंतर तो अमावस्येच्या दिवशी येतो आणि तो भूत कसं काढतो ते आपण बघूया. आता आपण काय करणार आहे? तिथं भूत पकडणार आहे. काय करणार आहे? भूत पकडणार आहे. कोणी येतं बरं? चला मुलींमध्ये काय नाव झालं तुझं? महिमा. महिमा आलेली आहे. आणि बघा आता आपण भूत पकडणार आहोत. हा काय आहे? कलश आहे ना? आणि हे काय आहे? स्कूल चाबी. बघा प्रत्येक धर्मामध्ये भूताची संकल्पना असते. भूत असतं असं प्रत्येक धर्मामध्ये म्हटलं जातं. मग तो हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, कुठलाही धर्म असेल, त्याच्यामध्ये भूताची संकल्पना असते. भूताविषयी भीती दाखवली जाते. प्रत्येक धर्माचं काही ना काही प्रतीक असतं. हिंदूंचं असेल तर काहीतरी ओम असेल किंवा शांतता ठेवा जरा, कार्यक्रम चांगला आहे. मुस्लिम धर्माचं असेल तर चंद्र असेल, त्याच्यावरती चांदणी असेल. ख्रिश्चन धर्माचं असेल तर क्रॉस असेल. असं काही ना काही असतं. पण आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही धर्माचा प्रचार करत नाही किंवा कुठल्याही धर्माचं समर्थन करत नाही. म्हणून आम्ही मुद्दाम स्कूल चाबी घेतलेली. स्कूल चाबी काय काम करते? नट फिट करायचं काम करते ना. मग ज्यांचे नट ढिल्ले झाले असेल त्यांचे नट फिट करण्यासाठी आपण स्कूल चाबीचा वापर करत असतो. तर आपल्याजवळ महिमा आली. आता बघा भूत कसं पकडलं जायचं पूर्वी ते आपण बघूया. महिमा हे बघते का? याच्यामध्ये काही लोह चुंबक वगैरे काही आहे का? बघून घ्यायची फक्त का? नाही ना? शांतता. आता हे बघा पूजेसाठी जे साहित्य वापरलं जातं तसा कलश घेतलेला आहे. याच्यामध्ये तांदूळ आहे. आता आपण
भूताला इथं बोलवणार आहे. सर्वांनी शांतता ठेवायची आहे. हा हा आता मी तांदूळ या ठिकाणी टाकतो. हा अरे गोंधळ करू नका गोंधळ करू नका घरी तुला धरावीच आहे. अरे खरंच भूत येणार नाही घाबरू नका लगेच हा बघा याच्यामध्ये मी आता तांदूळ टाकलेले दिसतात ना तुम्हाला. हा आणि आता पूजा करायला सुरुवात करतोय आपण. माझ्या जेवढं माही आहे महिमा आलेली आहे. हे शांतता भूत पडून जाईल नाही तर. नाही नाही तर बघा तो बुवा बाबा येतो घरामध्ये येतो. घरामध्ये आल्यानंतर इकडे बघतो इकडे बघतो मोठे मोठे डोळे काढतो. असं का करतो आपल्याला भीती दाखवतो. हा? आणि मग तो येऊन काहीतरी पूजा पाठ करायला सुरुवात करतो. मग तो असा एक कलर घेतो त्याच्यामध्ये तांदूळ टाकतो त्याच्याकडे काहीतरी त्याच्या धर्माचं प्रतीक असतं ते असतं आणि मंत्र म्हणायला सुरुवात करतो. सर्वांनी शांतता ठेवायची आहे. मी मंत्र म्हणतोय आता. शांतता भूत पळून जाईल. चल येतंय 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 आलं गेलं. जुनं भूत दिसतंय. हा हे मला दुकानात नाहीये जुनं भूत दिसतंय. पकडला पकडला भूत आपण या गडव्यामध्ये गाडलेलं आहे. महिमा पकडते ना पकडायचं आणि असा लांब असा हात राहू द्यायचा. लांब दाखव सर्वांना. बघा भूत आपण पकडलेलं आहे आणि या गडव्यामध्ये गाडलेलं आहे. अशा पद्धतीने भूत पकडली जायची पूर्वी. अशा पद्धतीने भूत पकडली जात होती. बेटा आता महिमा काय म्हणते माहिती का तुम्हाला. महिमा काय म्हणते बाबा मी तुम्हाला 500 रुपये देणार होते आता 1100 रुपये देते पण मला भूत बघायचंय. काय म्हणते ती मला भूत बघायचं आहे. मग आता आपल्याला महिमाला भूत दाखवायचंय कसं असतं असं. इकडे बेटा महिमाशी आहे अशी उभी राहा. काही लागत नाही. लांब 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 ओढायचं नाही काय. हो 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 एक मिनिट त्याला पुढे. हा बघा आता आपण भूताला बोलवतो इथं. हो आणि आता भूत यायला सुरुवात होत आहे. भूत येत आहे. आलेली एवढ्या पोरांना बोलवणं कोणी झालं नाही. भूत पकडायला महिमा आलेली. डेरिंगबाजी महिमा बघा भूत येते हळूहळू उडायचं नाही. स्वामी आहे ना बस जाणार बघा भूत आलेलं आहे. ते उलट आहे. त्याचं डोकं खाली दिसतंय. एक हात आलेला आहे. एक हाताचा अपंग होत ते. आठवण करा असं कोणी होतं का एका हाताचा अपंग. सर
हा बघा दिसतं का तुम्हाला? हा दिसलं. ते तर हाताने अपंग असलेलं भूत होतं ते आणि ते आलेले या ठिकाणी. हा द्या बेटा बस घेऊन जा घेऊन जा. तर बघा बुवाबाजी करणारे अशा प्रकारे काहीतरी चमत्कार करतात. आपला त्याच्यावरती विश्वास बसतो आणि आपण फसतो. आता शांतता ठेवणार तर आपण पुढचा चमत्कार दाखवू. शांतता ठेवा, बोलू नका. पुढे आणखी छान छान आहेत त्यांचे चमत्कार बघा. हॅलो भूत पाहिलं ना आता? महादेव हा आता डाकिंग पाहिजे आपल्याला. डाकिंग असते का माहितीये तुम्हाला? अंगात आल्यावरती घोंगणारी केस सोडून घोंगणारी बाई पाहिली हो तुम्ही? आणि जडता कापून खात्यामध्ये जिभेवर ठेवून आणि आपल्याला वाटतं की तिच्याकडे काहीतरी देवी शक्ती चमत्कार आहे म्हणून तसं खाते. बरोबर? अंगामध्ये काय येतं हे तुम्हाला माहिती नाहीये? नाही माहिती? देवी येते अंगामध्ये असं म्हणतात ना. देव येतो अंगात असं म्हणतात. एखाद्याच्या अंगामध्ये भूत येतं, आत्मा येते, प्रेत येतं असं म्हणतात ना. खरं असतं? खरं असतं? चला येतो जरा निघू. लक्ष देणार तर लक्ष देणार तर गावकरी बंधूंसाठी पण आहे. मी आपल्या भाषेत बोलतो.